हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल वरणबट्टी. चला आता मग बनवूया. मी सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा घालायचा आहे आणि स्वादानुसार नमक टाकायचं आहे, म्हणजे मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि पाणी टाकून ज्या प्रकारे आपण पोळींची कणिक भिजतो त्याच प्रकारे भिजून घ्यायचं आहे. जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे भिजून घ्यायचे. सगळी चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. कायम पोळी खाऊन पण कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा, ही खायला खूप छान लागते. पाहू शकता अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे मस्त गोळा. थोडंसं तेल लावून चोळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे त्याचे सगळे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते. आता मस्त जसे पोळे लाटतो आपण बिलकुल तसंच लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि अशा चांगलं असं तेल लावून अशी घडी घालून घ्यायची आणि पोकळ गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळे एक एक करून असेच बनवून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता. आणि एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे. चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे पाणी गरम होईपर्यंत. आणि मस्त एक एक गोळे ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये हे बनवून तयार असतात. नक्की ट्राय करा, ही खायला खूप छान लागते. खानदेशची आणबाण छान आहे. पाहू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये खूप छान अशी शिजून तयार असे. पहा किती मस्त फुलून गेलेले आहे, मस्त अशी शिजून गेलेले आहे. पाहू शकता. आता त्याला मस्त कापून घेऊया आपण. मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही छोटे छोटे तुकड्यांमध्ये. माझ्या चॅनलवर नवीन आता लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. पाहू शकता किती छान अशी मस्त आपली बट्टी तयार आहे. आता त्याला मस्त एका कढईमध्ये तेल टाकूया आणि त्याला मस्त तळून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत. मस्त असं लालसर कलर येईपर्यंत. पाहू शकता तुम्ही मंद आचेवर चांगली अशी तळून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत. ही खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. गरमागरम बट्टी तयार आहे आपली. पाहू शकता तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे. चला तर मग आता बनवूया डाळ. तर डाळ बनवण्यासाठी मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे. याने टेस्ट खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा एक वेळेस माझी रेसिपी. आता कुकर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून डाळ टाकून द्यायची आहे आपली. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि नमक टाकून द्यायचं आहे स्वादानुसार. आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ चांगली अशी मऊ शिजून तयार असते. पाहू शकता तुम्ही डाळ किती छान अशी शिजून तयार आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे डाळ अशी मस्त झालेली आहे आपली. आता हिला तडका देऊया छान असा. पाहू शकता तुम्ही तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई, जिरं आणि लसूण बारीक कापलेला आणि हिरव्या मिरच्या घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण टाकायचा आहे. माझ्याकडे नव्हता म्हणून मी यूज नाही केलेला आहे. आणि बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता टोमॅटो चांगलं शिजून गेलं आहे आपला. आता त्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 उकळी येईपर्यंत राहू द्यायचं आहे. आणि फ्रेश धनिया टाकून पहा तुम्ही छान अशी 1-2 उकळी काढून घ्यायची आहे. तयार आहे आपली डाळ. नक्की माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ही खायला खूप छान लागते. खानदेश स्पेशल वरणबट्टी नक्की एक वेळेस ट्राय करा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता तुम्ही गरमागरम डाळ वरणबट्टी तयार आहे. नक्की ट्राय करा. या तर मग जेवायला. बाय बाय.